पण नाउन्स म्हणजे काय ते या ठिकाणी म्हणजे पाहत होतो. या व्हिडिओमध्ये आपण काउंटेबल नाऊन म्हणजे काय, अनकाउंटेबल म्हणजे नाऊन नाऊन म्हणजे काय, त्यांचे उपयोग कसे, त्यांच्यापूर्वी कोणकोणते प्रेपोजिशन किंवा कोणकोणते विशेषण वापरायचे ते पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, कलेक्टिव्ह नाउन्स, अ क्राऊड ऑफ पीपल. कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाव. समूहवाचक जसं ॲब्स्ट्रॅक्ट नाम भाववाचक, ज्याच्यातून भावना व्यक्त झाल्या ते आपण पाहिलं. आता कलेक्टिव्ह नाउन्स समूहवाचक नाम, अ क्राऊड ऑफ पीपल, लोकांचा जमाव, अ क्लास ऑफ चिल्ड्रन, विद्यार्थ्यांचा एक वर्ग, हर्ड ऑफ कॅटल, जनावरांचा एक कळप, नाही का, हत्तींची झुंड, नाही का, हरणांचा कळप, पक्ष्यांचा थवा, कॉलनी ऑफ बर्ड इज हर्ड ऑफ कॅटल, अ फ्लॉक ऑफ बर्ड, पक्ष्यांचा थवा, इथं आले फ्लॉक म्हणजे थवा. लिस्ट ऑफ नेम्स, नावांची यादी, हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. पॅक्स ऑफ वॉल्स, लांडग्यांचा मोठा कळप, लांडग्यांची झुंड, हत्तींची झुंड. सम नाउन्स रेफर टू समथिंग दॅट कॅन बी, त्याला कलेक्टिव्ह नाउन लक्षात आलं. कॅन बी नाउन एक्झाम्पल, 2 स्पून, 2 चमचे, 3 स्टार्स, 3 स्टार्स, 3 चांदण्या, 4 आयडिया. यांना आपण काउंटेबल, दे आर कॉल्ड काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे मी तुम्हाला याच्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मोजता येण्याजोगी नावं, ज्यांना आपण मोजू शकतो. वी कॅन काउंट देम इन फिगर, 1 2 3, लाईक 1 to 100, 1 to 1000, etc. म्हणजे ज्यांचा आपण संकेत मोजू शकतो त्यांना काउंटेबल नाउन म्हणतो. आणि त्या काउंटेबल, मेनी इज युज्ड विथ काउंटेबल नाउन, सम इज युज्ड विथ काउंटेबल नाउन, अँड सम इज युज्ड विथ अनकाउंटेबल नाउन. मेनी आणि सम हे शब्द दोन्ही काउंटेबल नाउनसाठी वापरले जातात, परंतु सम हे अनकाउंटेबल नाउनसाठी सुद्धा वापरलं जातं. या ठिकाणी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं होतं, देअर आर मेनी फ्लावर्स इन द गार्डन, फुल स्टॉप, सम ऑफ देम आर रेड ऑर येलो, व्हॉट इट मे बी, काय असेल ते. म्हणजे अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे काय, तर ज्यांना मोजण्यासाठी आपण काय करतो. फॉर एक्झाम्पल लाईट, लाईट म्हणजे प्रकाश. आता प्रकाश आपण कशात मोजू शकतो, 1 2 3, वॉटर 1 2 3, स्ट्रेंथ, सामर्थ्य. आता काही 1 2 3 असं मोजू शकता. दे आर कॉल्ड अनकाउंटेबल नाऊन. आणि अनकाउंटेबल मच इज युज्ड बिफोर अनकाउंटेबल नाऊन. आता फॉर एक्झाम्पल the second उदाहरण, राईट डाऊन द सेकंड एक्झाम्पल ऑफ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अनकाउंटेबल नाऊन. देर इज मच वॉटर, देर इज मच वॉटर इन द रिव्हर, फुल स्टॉप. देर इज मच वॉटर इन द वेल, देर इज मच जार इन द शुगर, नाही का. पोत्यामध्ये बरीच साखर आहे. किती आहे, 1 किलो आहे का, 2 किलो आहे का, 10 किलो आहे. नदीमध्ये पाणी किती आहे हे आपण मोजू शकतो, मोजू शकत नाही. त्याचं मोजण्यासाठी त्याचं परिमाण ठरवलं, लिटर असेल, फूट असेल, काय असेल ते. अकाउंटेबल नाऊन हॅज 2 फॉर्म, त्याचे सुद्धा 2 रूप आहे, म्हणजे 2 प्रकार आहे, सिंग्युलर अँड प्लुरल. एक मोस्ट म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. वेन इट रेफर्स टू वन थिंग, जेव्हा एकच बाबीचा त्या ठिकाणी उल्लेख होतो, इट इज सिंग्युलर. एक्झाम्पल, मून, मून म्हणजे चंद्र, फ्लावर फुल, अँड मॅन एक, कॅन, कॅट. वेन इट रेफर्स टू मेनी थिंग, अनेक वस्तू, इट इज प्लुरल. एक्झाम्पल, मून, फ्लावर्स, मेन अँड कॅट. मेनी नाउन्स एंड विथ नेस, आणि बऱ्याच नामांचा शेवट हा नेसने होतो, नेसने होतो, किंवा ITI होतो. काही नामांचा सुरत मेंटने होतो, काही नावाचा शेवट हा TI1ने येतो. आपल्याला माहिती आहे, ते आपण पाहणार आहोत पुढे. आता नाउन्स, एंगेज, एंगेजमेंट, झालं मेंटेनर, नेस, क्लेवर, क्लेवरनेस. nouns, a clause that functions as a noun, as the subject, object or complement in sentence. Example, I want to know what you think. मला हे जाणून घ्यायचं तू कसला विचार करतोय. म्हणजे नाउन, नाउन क्लॉज, क्लॉजेसचे प्रकार आहे. नाउन क्लॉज, ते क्लॉजेस बी आपण पुढे पाहणार आहोत. नॉव्हेल, नॉव्हेल म्हणजे काय, त्याला समानार्थी शब्द आहे फिक्शन.
फिक्शन म्हणजे कादंबरी, नॉवेल म्हणजे कादंबरी. बट व्हॉट इज डिफरंट बिटवीन फिक्शन अँड नॉवेल? फिक्शन, इन फिक्शन जनरली आपण सायन्स फिक्शन म्हणतो बघा, विज्ञानावर आधारित कादंबरी किंवा विज्ञानाची कादंबरी. नॉव्हेल वेअर अकरन्स ऑफ रोमॅन्टिक थिंग्स. नॉव्हेलमध्ये काय असतं? रोमॅन्टिक थिंग. आणि फिक्शनमध्ये काय असतं? तर ज्या रियालिस्टिक थिंग्ज आर गिवन देअर इन फिक्शन. पण नॉव्हेलला समानार्थी शब्द विचारला तर तुम्ही तो फिक्शन लिहायचा आहे. अ लॉंग रिटर्न स्टोरी, मोठी लिहिलेली घटना, युजली अबाउट इमॅजिनरी कॅरेक्टर्स अँड इव्हेंट. काल्पनिक पात्र, काल्पनिक घटना, त्याचा नॉव्हेल. अ नॉव्हेल इज युजली लॉंग इनफ टू फील अ बुक. मोठं पुस्तक असतं सुद्धा. छत्रपती शिवाजी, श्रीमान योगी नावाची कादंबरी आहे. श्रीमान योगी कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई. छावा रणजित देसाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित. ऑब्जेक्ट, अ वर्ड, अ फ्रेज ऑर क्लॉज इन अ सेंटेन्स दॅट रेफर टू द पर्सन. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट, वस्तू, बाब. आपण वाक्यातलं एक ऑब्जेक्ट म्हणतो बघा, ते नाही का? दॅट रेफर अ पर्सन थिंग इट इज अफेक्टेड बाय ॲक्शन ऑफ द वर्ब. ज्याचा म्हणजे क्रियाने परिणाम होतो. शी कुक राईस. what did she cook rice? What object? How to recognize or how to find object? Whenever what you can ask direct object. What is used to find out direct or direct object? What did she cook? Rice. Rice खाली अंडरलाईन केली. मग मेक अ WH क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ अंडरलाईन वर्ड. दॅट अंडरलाईन वर्ड मे बी इट्स आन्सर. अधोरेखित शब्दाचा उत्तर करून म्हणजे वापर करून तुम्ही प्रश्न तयार करा की त्या प्रश्नाचं उत्तर हा अधोरेखित केलेला आहे. मग आता बघा, शी कुक राईस. व्हॉट डिड शी कुक राईस झाकून टाका. तिने काय शिजवलं? तिने कशाचा स्वयंपाक केला? काय बनवलं? तर भात बनवला. ही गेव मी अ पेन. त्याने मला एक पेन दिले. आता इथं दोन ऑब्जेक्ट आहे. मी आहे हे इनडायरेक्ट वस्तुवाचक कर्म आणि व्यक्तिवाचक कर्म. मी हे वस्तुवाचक कर्म आहे आणि अपेन हे मी हे व्यक्तिवाचक कर्म आहे आणि अपेन हे वस्तुवाचक कर्म आहे. शी बॉट अ कार. तिने एक कार खरेदी केली. व्हॉट डिड शी बाय अ कार. हू गेव मी अ पेन? ही. टू हुम ने प्रश्न विचारला की आपल्याला वस्तुवाचक कर्म. टू हुम ही गेव अ पेन. मी, मला दिला. देअर आर टू टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तुवाचक कर्म आणि व्यक्तिवाचक कर्म. ऑब्जेक्टचे दोन प्रकार. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म म्हणजे वस्तुवाचक कर्म. ही बॉट अ कार वरती दिलेली आहे बघा. शी बॉट अ कार. तिने गाडी विकत घेतली. आणि इथं दिलेलं आहे बघा, या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? ही गेव मी अ पेन. ही गेव मी अ पेन बघा. आता मी जे आहे, मी हे काय आहे या वाक्यातलं? मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन हे काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आलं लक्षात? पुन्हा व्हिडिओ पुन्हा पहा, लक्षात येईल. देन यू विल ऑटोमॅटिकली कम टू नो. फॉर एक्झाम्पल, ही गेव मी अ पेन. आलंच आहे. अ पेन इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट and मी इज इनडायरेक्ट. इनडायरेक्ट रेफर टू द पर्सन. वस्तुवाचक कर्म आणि व्यक्तिवाचक कर्म. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट रेफर्स टू अ पर्सन अँड डायरेक्ट ऑब्जेक्ट रेफर्स टू अ थिंग. वस्तुवाचक कर्म आणि व्यक्तिवाचक कर्म हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, ही रेफर्स टू द पर्सन ऑर थिंग टू हुम फॉर हुम द ॲक्शन इज डन. कोणासाठी ती कृत्या केली? म्हणजे हुम डिड ही गेव अ पेन? मी, हर, हिम, देम. कोणाला दिला पेन? तर मला. हुमने प्रश्न विचारला का तुम्हाला? इनडायरेक्ट. हाऊ टू फाइंड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट? बाय युजिंग द इंटिरागेटिव्ह प्रनाउन हुम, टू हुम or for whom, etc. Me is the indirect object. Some verbs do not need any object.
काही क्रियापदांना कर्माची गरज नसते. एक्झाम्पल फ्लाय, बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. आलं लक्षात? आता बघा रेन, दुसरा आहे रेन. इट रेन्ड हेविली, मुसळधार पाऊस झाला. रेन या असे जे आहे तर यांना काय, आता फ्लाय आहे वरती एक क्रियापद, आता रेन घेतला आपण, इट रेन्ड हेविली, जोरदार पाऊस झाला. म्हणजे याचं ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट नाही, तसं फ्लाय, बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. काही क्रियापदांना कर्माची गरज नसते किंवा ती क्रियापद वाक्यात जर वापरली तर त्यांच्याबरोबर ऑब्जेक्ट येत नाही. आलं लक्षात? दे आर कॉल्ड इंट्रान्झेस्टिव्ह वर्ब. त्याला इंट्रान्झेस्टिव्ह वर्ब आपण म्हणतो की ज्या क्रियापदांबरोबर कर्म येत नाही किंवा ज्या क्रियापदांना कर्माची गरज नसते. इट रेन हेविली, ट्रान्झेस्टिव्ह वर्ब. ट्रान्झेस्टिव्ह वर्ब नीड ऑब्जेक्ट, बट इंट्रान्झेस्टिव्ह वर्ब डझंट नीड अन ऑब्जेक्ट. बघा, व्हॉट इज डिफरंट between intransitive verb and transitive verb? Transitive verb doesn't need an object, but intransitive verb doesn't need an object and transitive verb needs an object. हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी बघा, some verbs need an object, object oblique objects. एक्झाम्पल रीड. रीड या हे काय आहे? ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे. रेन आहे, इंट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे. फ्लाय आहे, इंट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे. रीड, आय रीड अ बुक. आय रीड अ बुक म्हणा, मी एक पुस्तक वाचलं. रीडचा रीड होतं, रीड रीड रीड. परंतु या ठिकाणी पास्ट टेन्सचा उपयोग करताना रीडचा उच्चार रीड करतात, हे लक्षात आहे. आय रीड अ बुक येस्टरडे, मी काल एक पुस्तक वाचलं. व्हॉट डीड ही रीड अ बुक. म्हणजे रीड किंवा लिसन ही ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे. सी ही ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे. लुक ही ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे. लक्षात आलं? कॅच हे ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे. ही कॉट द बॉल किंवा ही कॉट द बॉल, त्याने काय पकडला? चेंडू पकडला. आता आता बघा ओनोमोटोपिया. आता ओनोमोटोपिया म्हणजे काय? तर या ठिकाणी ध्वनी, ओनोमोटोपिया म्हणजे काय? तर इट्स काइंड ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. अ वर्ड इज इमिटेटिंग द, इमिटेट म्हणजे नक्कल करणे, द साऊंड ऑफ व्हॉट इट रेफर्स टू. बँग, हिज, फ्लॅश, इटीसी. मागे एक ब्ल्यू बाईक नावाचा एक लेसन होता 10वीला रीडिंग, आपला रॅपिड रिडिंगमध्ये. त्याच्यामध्ये ते ब्ल्यू बाईक रोम रोम असा आवाज त्या मुलाने त्या गाडीची फायरिंगचा नक्कल केली होती, नक्कल. त्याला आपण तिथं ओनोमोटोपिया नावाचा अलंकार होतो. त्या ओनोमेटोपियाची व्याख्या लिहून घ्या मराठीमध्ये. विविध, लिहून घ्या व्याख्या. विविध प्रकारचे नाद व आवाजांचा बोध, विविध प्रकारचे नाद व आवाजांचा बोध करून देणाऱ्या अनुकरणात्मक शब्दांच्या केलेल्या वापरास ओनोमोटोपिया म्हणतात. ओनोमोटोपिया असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द रसलिंग, RUST LING, रसलिंग ऑफ लीव्ज. रसलिंग ऑफ लीव्ज म्हणजे एखाद्याचा आवाज काढणे, नक्कल करणे, एखाद्याच्या आवाजाची नक्कल करणे, वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे, याला ओनोमोटोपिया म्हणजे ध्वनी अनुमुद्रक अलंकार, अनुकरणात्मक अलंकार असं म्हणतात. हा झाला ओनोमोटोपिया. आता या ठिकाणी बघा, ओनोमोटोपिया आपण पहिला, पुढच्या तासाला आपण राहिलेला भाग पॅरेग्राफ म्हणजे काय पाहणार आहोत. आलं लक्षात? येस, ओके.